पूजा खेडकर प्रकरणात आता एक नवी अपडेट जी आहे ती समोर येत आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार आहेत। सर, काय सांगाल, एक नवीन अपडेट जी आहे ती तुम्ही याच समोर आणताय, काय नक्की ते अपडेट? पहिली गोष्ट म्हणजे पूजा खेडकरने यापूर्वी UPSCची परीक्षा देताना अनेक नावं वापरली हे तर उघड झालेलं आहे। आता तिने कोर्टामध्येही वेगवेगळी नावं वापरल्याचं उघड झालेलं आहे आणि आता आज तिची सुनावणी UPSCच्या विरोधात गेली, त्या संदर्भात दिल्ली हायकोर्टामध्ये आहे। आता माझा प्रश्न असा आहे की त्याच्यामध्ये तिने आत्तापर्यंत जी नावं वापरली ते आणि आधार कार्डवरचं नाव हे काही जुळत नाही आहे। त्यामुळे आता तिने ज्यांच्यावर आता केस केलेली आहे, DOPT असेल, लबासना असेल, UPSC असेल, महाराष्ट्र शासन असेल, तर या लोकांच्या वकिलांनी त्याला तिथं विचारलं पाहिजे की बाई तुझं खरं नाव काय आहे, कारण आत्तापर्यंत तिचं खरं नाव काय आहे याच्यावरती बरेच संभ्रम आहे। आजच्या आधार कार्ड आहे ते तिसऱ्याच नावाचं आहे। तर अशा परिस्थितीमध्ये ते आणि पोलीस तिला शोधतायत, मात्र ती सापडत नाही, कोर्ट केसेस मात्र व्यवस्थित करते। तर त्या संदर्भामध्ये मी ट्विट केलेलं आहे की या सगळ्यांनी म्हणून तिला एकच प्रश्न विचारावा, तुझं खरं नाव काय, आधार कार्डवरचं नाव काय, SSC बोर्डावरचं नाव काय, हे त्यांनी त्याला विचारलं पाहिजे। म्हणजे कोर्टासमोरही येईल की ह्या बाई कोर्टासमोर सुद्धा वेगवेगळी नावं वापरून येऊ शकतात। तर मग आपल्या समोरही कुठल्या नावानं आलेत याची चौकशी झाली पाहिजे, अशी माझी मागणी आहे। नक्कीच आपण पाहिलं तर इतक्या मोठ्या संस्था असतील, इतक्या मोठ्या स्पर्धा परीक्षा असतील, त्यावेळेस ही बाब कोणाच्या लक्षात आली नाही, जे सामान्य माणसाच्या लक्षात आली त्यावेळेस का नाही आली ती? हेच मी विचारतोय, कारण ज्या अर्थी हे लक्षात आलं नाही त्या अर्थी कुठेतरी पाणी मुरतंय, सगळ्या यंत्रणा सामील आहेत असा संशय घ्यायला आता जागा आहे। त्यामुळेच इतकं सगळं मोठं प्रकरण होऊनही म्हणजे IAS ही सेवा ही देशाचा कणा मानली जाते, ते कणा वीक करण्याचा प्रयत्न केला, कमकुवत करण्याचा प्रयत्न केला आणि तरीही अजून म्हणावी अशी वेगाने किंवा कडक ॲक्शन दिसत नाही। तिचं पद रद्द करण्यापलीकडे अजून काही वेगानं हालचाल होताना दिसत नाहीये। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।